आज मी काही दिवसांपूर्वी घडलेला माझ्यासोबतचा एक किस्सा सांगणार आहे. हा व्हिडिओ मी फक्त यासाठी बनवते बिकॉज जर तुमचं छोटं बाळ असेल तर तुम्ही ही चूक करू नका. काही दिवसापूर्वी मी किचनमध्ये काही काम करत होते, नॉर्मल जेवण बनवत होते आणि शनै माझ्याजवळ आला आणि तो माझ्या आसपास खेळत होता. खाली जी कांद्याचं टोपलं किंवा अजून काही गोष्टी असतात त्याच्यासोबत तो खेळत होता आणि छोट्या छोट्या गोष्टी त्याने घेतल्या होत्या, जसं प्लेट वगैरे असं काही. आणि मला अंदाजच नाही आला की तो अशी काही वेगळी चूक करेल. तो खेळता 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 मला अचानक आवाज आला धाड करून आणि मी घाबरले. खाली बघते तर तो खूप जोरात रडायला लागला होता. पहिले तर मला समजलं नाही की त्याला काय झालं. म्हणजे त्याच्या हातावर खूप जोरात कुकर पडला. सर्वात आधी तर मला हे समजलं नाही की त्याला कुठे लागलं. कारण कुकरचा खूप जोरात आवाज झाला होता. कुकर पडला इतकंच समजलं आणि त्याला कुठे लागलंय हे शोधण्यामध्ये मला बराच वेळ गेला. पहिले तर मी त्याला उचलून घेतलं, त्याला थोडं शांत केलं, ब्रेस्टफीड केलं, त्यानंतर थोडंसं पाणी पाजलं आणि त्याला कुठे लागले हे मी शोधत होते, जेणेकरून त्याला औषध लावता येईल. बट मला ते लवकर समजलं नाही. थोड्या वेळानंतर जेव्हा त्याचा अंगठा लाल झाला, तेव्हा मला समजलं की त्याला अंगठ्याला लागलंय. थोड्या वेळात आणि हळू तो अंगठा काळा व्हायला लागला आणि या साईडून पूर्ण ते रेड झालं होतं. आणि ते पाहून मला खूपच कसं तरी झालं. म्हणजे मला रडूच आलं. मी रडतच होते त्यानंतर बराच वेळ. मी त्याला शांत केलं, बट मला काय रडू शांत होत नव्हतं. मी ते कंटिन्यू रडतच होते. आणि मला असं वाटलं, की यार ही माझीच चूक आहे का? म्हणजे मी तिथे तो कुकर नाही ठेवायला हवा होता. माझं बाळ छोटं आहे, ती कोणतीही गोष्ट घेऊ शकतं हे मला समजायला हवं आणि मी त्या गोष्टी तिथे अशा ठिकाणी नाही ठेवायला हव्यात, जो त्याच्या हाती पडतील. आणि तेव्हापासून मी त्या कुकरची जागा चेंज केली किंवा बाकीच्या सगळ्याच जड वस्तूंची जागा चेंज केली आणि दुसरीकडे मी ठेवायला लागले. पण तोपर्यंत तिथे होता. सो ही गोष्ट मला आधीच समजायला हवी होती का? असं मला वाटलं. आणि जेव्हा तुमच्या बाळासोबत अशी कोणतीही गोष्ट घडते ना, कोणतीही वाईट, तेव्हा तुम्हाला असंच वाटतं एक आई म्हणून, की यार ही माझीच चूक आहे का? म्हणजे ही नव्हती व्हायला पाहिजे का? कदाचित मी ती गोष्ट तिथे नसती ठेवली तर त्याच्यासोबत असं घडलं नसतं. सो हे झालं आणि मला सतत माझ्या डोक्यामध्ये हेच सगळे विचार. त्यानंतर पुढचे बरेच दिवस माझे फ्रस्ट्रेशनमध्येच गेले, की माझ्यामुळे माझ्या बाळाला लागतंय किंवा काय होतंय. कारण ती गोष्ट तुम्ही विसरू नाही शकत. कारण जेव्हा तुम्ही सगळं चांगलं बाळाला देण्याचा प्रयत्न करता आणि अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा असं काहीतरी होतं ना, तेव्हा खूप जास्त लागतं मनाला. ते माझ्यासोबत झालं. काही दिवस मी ती गोष्ट माझ्या बॅक ऑफ द माइंडमध्ये होती. मी कोणाला बोलत नव्हते. म्हणजे मी अमोललासुद्धा ते डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही केलं, की मला असं फील होतंय, की हे माझ्यामुळे होतंय. नॉर्मली आमचा वाद होत होता त्या गोष्टीवरून, की "तू बघ" वगैरे अशा पद्धतीने. बट कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंडमध्ये हे चालू होतं, की आपल्या चुकीमुळे होतंय का? किंवा मी माझ्या करिअरला जास्त व्हॅल्यू देते आणि माझ्या बाळाकडे दुर्लक्ष तर नाही करत आहे ना? अशा पद्धतीचे वाईट विचार माझ्या डोक्यात येत होते. नंतर ते थोडं पुढे जसं गेलं किंवा त्याचं ते अंगठा जसा बरा व्हायला लागला, कारण आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी त्याच्यावरती मेडिसिन दिले, औषध किंवा क्रीम वगैरे, आणि त्याने ते हळू ठीक व्हायला लागलं. आता त्याचं अंगठ्याचं पूर्ण वरचं नख निघून गेलं आणि नवीन नख यायला लागलाय आणि ते पाहून तर अजून जास्त कसं तरी व्हायला लागलंय. बट अमोल मला सांगतात, की इट्स ओके. एखादी गोष्ट घडते, आपण काही मुद्दामून करत नाही. त्या चुकून गोष्टी घडून जातात. त्यासाठी इतकं मनाला लावण्याची गरज नाही. फक्त पुढच्या वेळी काळजी घ्यायची. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवते, की जे माझ्या बाळासोबत घडलंय ते तुमच्यासोबत घडू नये. म्हणून कोणतीही अशी वस्तू जी जड आहे किंवा ती बाळाच्या हाती नाही लागली पाहिजे, ती चुकूनही अशा ठिकाणी ठेवू नका, जिथे बाळ पटकन पोहोचेल. कुठेतरी दूर ठेवा, वरती ठेवा, अशा ठिकाणी ठेवा, जेणेकरून ते बाळाच्या हाती नाही लागले पाहिजे. कारण लहान मुलांना हे समजत नाही आणि ते प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करायला जातातच. तसंच शनैसुद्धा आत्ताही तिथे जातोय. तिथल्या बऱ्याच गोष्टी घेतोय. फक्त इतकंच की मी आता कोणतीही जड वस्तू तिथे ठेवत नाही. दॅट्स इट. सो यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे, की तुम्हाला पण ही गोष्ट समजावी आणि जर तुम्ही अशी कोणती चूक करत असाल तर ती करू नये. जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय.